खासदार निलेश लंकेंचं आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे। कांदा आणि दूध दर वाढवण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि सुप्रिया सुळे, जयंत पाटील आज या आंदोलन स्थळी भेट देतील। तर कांदा आणि दूध प्रश्नासाठी निलेश लंके गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन करतायत आणि या आंदोलनामध्ये आज सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमर सय्यद। उमर, गेल्या 3 दिवसांपासून निलेश लंके हे आंदोलन करतायत, आज सुप्रिया सुळे देखील सहभागी होतील, मात्र 3 दिवसांपासून त्यांच्याशी प्रशासनाकडून कोणी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय का? नक्कीच खासदार निलेश लंके यांचं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 2 दिवसापासून उपोषण आंदोलन सुरू आहे आणि आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। प्रशासनाने निवेदनाची दखल घ्यावी, आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी यांनी येऊन जे आहे ते निवेदन स्वीकारावं अशी मागणी निलेश लंके यांनी केली आहे। कांदा आणि दूध दराच्या प्रश्नी निलेश लंके हे आंदोलन करतायत। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी आंदोलनस्थळी न आल्यामुळे अखेरकार आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच जे आहे ते जनावरे बांधलेले आहे, त्याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। चूल देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच पेटवण्यात आलेले आहे आणि त्यामुळे आज आंदोलनाचा तिसरा दिवस असल्यामुळे सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील हे आंदोलनाला भेट देणार आहे। निलेश लंके असतील, अन्य जे शेतकरी आहे, आंदोलनकर्ते आहे, यांची सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे भेट घेणार आहे। मात्र आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस असल्यामुळे जिल्हाधिकारी स्वतः आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।